डेअरिंग बजावतोय मी. कारण आता बाईनं एकटी राहणं सेफ नाहीये. अजून हिला जाग कशी नाही आली? देवाने तर शुद्धीत यायला हवी होती. अरे हिला औषधाची रिॲक्शन झाली. काय मग आता? काही नाही, मी ज्या डॉक्टर मित्राकडून हे औषध आणलं होतं त्याला घेऊन येते, नाहीतर त्याच्याकडूनच काहीतरी औषध आणते. आणि हे बघ, मी गेल्यावर जर हिला शुद्ध आलीच तर ठरल्याप्रमाणे हिला घरी सोडून आपल्या स्पॉटवर पोहोच. ओके? मी पैसे घेऊन तिकडेच येईन. आणि हे बघ, शुद्ध नाहीच आली तर घाबरू नको, मी यायची वाट बघ. आणि इतर कोणाहीसाठी दरवाजा उघडू नकोस. हा, आलेस मी. अगं ही तर पार्सल. मी नाही काय मागवलं. ॲड्रेस तर इथलंच आहे, पवारांचं घर. पण ते नाही राहत इथं. देतो मी त्यांना. थँक्यू. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you are calling is currently switched off. Please try later.
सादर झालेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होतं की आरोपीने वृद्ध महिलेला विषबाधा केली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृतदेह लपवण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडला असल्याने केस अधिकच स्पष्ट आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 103, 123, 309, 303 आणि 311 लागू होतात. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी, वृद्ध महिलांना टार्गेट करण्याची पद्धत, घटनास्थळी आढळलेले पुरावे गुन्ह्याचं गांभीर्य दर्शवतात. म्हणून उच्च न्यायालयातर्फे कलम 302 अंतर्गत तुला फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. शेवटची इच्छा काय आहे तुझी? आईला भेटायचंय. लहानपणीच माझा कान धरला असतास तर ही वेळ नसती आली. बोधकथा वाटावी अशी घटना आज पहाटे पुण्याच्या येरवडा कारागृहात घडली आहे. पहिली चोरी केली तेव्हाच माझा कान पकडला असताच तर आज ही वेळ आली नसती म्हणत फासावर जाणाऱ्या दरोडेखोराने स्वतःच्या आईचा कान चावलाय. पालकांनी वेळीच आपल्या मुलांना वाममार्गी जाण्यापासून स्वतःच्या कर्माचं खापर आपल्या आईवर फोडलं बघ ह्या काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण ही घटना आहे. आई वडिलांचा ओरडा, प्रसंगी मार आपल्या भल्यासाठीच असतो असा कानमंत्र मुलांनाही मिळाला असेल अशी आशा आहे.